श्री नवनाथ चरित्र अध्याय 6 मच्छिंद्रनाथांचे कालिका देवी दर्शन 12 मल्हार या पवित्र तीर्थस्नानाचे दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ कोकणातील कुडाळ येथील आडूळ गावात आले. त्या गावाच्या बाहेर महाकालिका दैवत प्रसिद्ध आहे. त्याच्या दर्शनाला नाथ गेले. ते महाकाली दैवत अत्यंत कडक दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. शिवहस्ताचे कालिका अस्त्र तेथे स्थापन झाले आहे. ज्या अस्त्राने दैत्यांचा संहार झाला त्यावेळी शंकर देवीवर प्रसन्न झाले होते. भक्तांच्या मनात जी कामना असेल ती देवीजवळ सांगून वर मागितल्यावर देवी तो वर प्रदान करते, अशी भक्तगणांची श्रद्धा आहे. श्री शंकर महादेवाला ही देवी म्हणाली, आतापर्यंत मी तुमच्या इच्छेप्रमाणे सर्व विजय माझ्या हस्तास्त्राने मिळवून दिले आहेत. आता मला विश्रांतीची जरुरी आहे. तेव्हा हे महादेवा, तुम्ही अशी शांत जागा मला द्यावी की जेथे मी विश्रांती घेऊन तेथेच स्थानापन्न होईन व भक्तांच्या कामना पूर्ण करीन. अशा तऱ्हेने शंकराने ही जागा मातेला स्थानापन्न होण्यास दिली. त्या कालिका देवी दर्शनासाठी मच्छिंद्रनाथांचे चित्त व्यग्र होऊन ते त्या मार्गाने वाटचाल करीत तेथे येऊन पोहोचले. देवीला नमन करून ते म्हणाले, हे देवी मात, मी मंत्रकाव्य पुष्कळ केली. त्या मंत्रांना तुझे सहाय्य मला हवे आहे. तू ह्या माझ्या काव्यविद्येचा गौरव करून तुझे वरदान मला अर्पण कर की ह्या मंत्रांनी माझा कार्यभाग पूर्ण होईल. ही मच्छिंद्राची कामना ऐकून देवीला क्षोम चढला, कारण ती विश्रांतीसाठी तेथे आली होती. शंकरास्तव अनेक अस्त्रे वापरून त्याला विजय प्राप्त करून दिल्यामुळे ती अत्यंत थकलेली होती. त्यामुळे परत नाथांना हा वर प्राप्त करण्यासाठी तिला श्रम करण्याची इच्छा नव्हती. ती मच्छिंद्रांना म्हणाली, अरे, तू इतका उतावळा का झालास? तू तुझ्या कवित्वविद्येला माझ्याकडून वर मागतोस म्हणजे माझ्या या थकलेल्या स्थितीत विघ्नच आणतोस असे वाटत आहे. तू मला हा त्रास देऊ इच्छितोस हे योग्य आहे का? आता तू माझ्या समोरही उभा राहू नकोस, नाहीतर माझ्याकडून काही संकट तुझ्यावर ओढवेल. शंकराच्या हातचे अस्त्र असता तुझ्यासारख्या योग्याच्या हातात ते कसे राहील? हातात करवंटी घेऊन एखाद्या श्रीमंताने भिक्षेस जाण्यासारखेच हे आहे. तुझ्या हातात तर तुझ्या सुदैवाने शक्ती अस्त्रच असता तू मूर्खासारखा माझ्याजवळ कशाला आलास? तरी तू आता येथून निघून जावे, नाहीतर तुझा विनाश जवळ येईल. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, पतंग दिव्याजवळ जळतो, परंतु माझे तसे नाही. तू माझा प्रताप पाहावास. सूर्यांचे बिंब अत्यंत लहान असते, परंतु आपल्या तेजाने सारे त्रिभुवन भरून राहते. तसा प्रताप तुला दाखवून मी तुला वश करून घेईन. तेव्हा देवी म्हणाली, हे मच्छिंद्रा, तुझा जन्म मला माहीत आहे. एक कोळी तुझा जन्मदाता आहे. तू मासळीच्या पोटातून बाहेर येऊन जन्म घेतला आहेस. तरी तुला अस्त्रविद्या शिकण्याचे काय प्रयोजन आहे? एखाद्या अंधाचे सुंदर डोळे त्याला काही उपयोगी नसतात. तरी तू तुझ्या ह्या विद्येचा सांभाळ कर. नसती भीक मागू नकोस. तू मला प्रताप दाखविण्याची भाषा करतोस. तुझा मनाचा अहंकार प्रथम दूर कर. तुला असे वाटते की तू महान थोर जोगी असून सर्व भूते तू वश केलीस, म्हणून माझ्यासारखा प्रतापी कोणी नाही. हा तुझा भ्रम दूर कर, कारण मी शिवास्त्र आहे हे तू विसरू नकोस. तुझी प्रौढी माझ्या पुढे मिरवू नकोस. माशाने मंदाराला धडक दिली तर त्याचे काय होईल याचा विचार कर. हे मशका, तू कोणाला आव्हान करीत आहेस हे लक्षात घे. त्या देवीचे हे क्रोधी बोल ऐकून मच्छिंद्र म्हणतात, त्या बळीराजाने वामनाला असाच कमजोर मानला, तेव्हा त्याचा परिणाम म्हणून बळीला पाताळ लोकात जावे लागले. त्या जोग्याचे हे बोल ऐकून माता देवी अत्यंत क्रोधायमान झाली आणि म्हणाली, काय तुझा प्रताप आहे तो मला तू दाखवच. तेव्हा रागानेच मच्छिंद्रनाथ देवीला म्हणाले, अगं वृक्ष जरी आकाशपंथी उंच वाढला गेला तरी वाऱ्याच्या झोताने हलून हलून तो खाली पडतो. तसाच माझा प्रताप तू आता पाहशील. पुष्कळ अभिमानाने फुगलेले महायती माझ्या प्रतापाने खाली कोसळलेले आहेत. मच्छिंद्राचे हे स्वाभिमानी बोल ऐकून देवीने तिचे वाहन असलेल्या सिंहाला मोठ्या आवाजात आरोळी मारली. त्यामुळे सर्व अंतराळात विजेसारखा लखलखाट झाला. तिची वाणी म्हणजे महाप्रलयात पंचमहाभूतांना भक्षण करणारी अशी वास्तव शक्ती असलेली ती देवी वर अंतराळात पाहून गर्जना करीत होती. ती गर्जना इतकी भयंकर होती की सर्व वनचर भीतीने सैरावैरा धावू लागले. समुद्राच्या लाटा जोरात उंच उंच किनाऱ्यावर आदळत होत्या. पृथ्वीला कंप होऊ लागला. स्वर्गीचे देवही दचकून धरणीवर पाहू लागले. तेव्हा देवी मच्छिंद्राला म्हणाली, हे जोग्या, आता तू तुझा जीव वाचव. माझी उगाच कुरापत काढलीस तर माझ्या वज्रास्त्राने पृथ्वीवरील नागांचे सुद्धा मी चूर्ण करीन, तर ही धरणी सुद्धा मी भुई सपाट करीन. देवीच्या या क्रूर बोलण्याने मच्छिंद्रही कोपला होता. तिचे हे बोल त्याला विंचवाप्रमाणे डासा घेत होते.
म्हणून रागानेच नाथांनी आपल्या झोळीतील भस्म चिमुटी धरणीवर सर्वत्र व अंतराळात मंत्रास्त्राने उडवली व मुखाने मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. तेव्हा ती वासव शक्ती प्रगट झाली. सर्वत्र सूर्यप्रकाश तेजोमय होऊन चकमकत होता. तेव्हा देवी भद्रकालीने वासवाला बाहेर काढले. दोघांच्या उभय शक्ती समोरासमोर उभ्या होत्या. दोघांची अस्त्रे बलवान होती. मच्छिंद्राने हातात भस्म घेऊन रुद्रमंत्र स्मरण केला. तेव्हा 11 रुद्र प्रगट झाले. त्यांनी मंत्राने कालिका अस्त्र निर्माण केले. ते पाहून देवीही मनातून चलबिचल झाली. ती शंकराची स्तुती करू लागली. या 11 रुद्रांनी वज्रास्त्र धारण केले. तेव्हा देवीने ती अस्त्रे जोरात धरणीवर आपटली. त्यावेळी तो शैलाद्री पर्वत गदगदा कंप पाऊ लागला व त्याचा अर्धा भाग कोलमडला व अर्धा जो उरला तो नंतर सह्याद्री म्हणून ओळखला जाऊ लागला. ते 11 रुद्र व मच्छिंद्र यांचे देवीबरोबर भयंकर युद्ध झाले. देवीने जेव्हा नाथांचे धूम्रास्त्र नष्ट केले तेव्हा नाथांनी वाताकर्षण मंत्र गुप्तपणे देवीवर सोडले. त्यावेळी देवीच्या देहाचा वात कुंठित झाला व देवी विकल अवस्थेत तिच्या हातातील शस्त्रासह धरणीवर कोसळली. त्या आवाजाने पर्वत झाडे कंप पावली व वनचर प्राणी धावू लागले. ती देवी प्राणरहित झाली. तेव्हा मच्छिंद्रही मनात घाबरला. त्याने शंकराचा धावा सुरू केला. तेव्हा त्याचे ते प्रार्थनारूपी शब्द कैलासर पोहोचले आणि त्या आवाजाने शंकर सावध झाला. ते शिवकटीचे कलिका अस्त्र संकटात पडलेले समजताच शंकर नंदीवर बसून ताबडतोब मच्छिंद्रनाथांच्या जवळ अवतरित झाला. तेव्हा मच्छिंद्राने पायावर मस्तक ठेवून शंकराला वंदन केले. शंकर त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला आपल्या हातांनी उचलून उभे केले आणि मिठी मारली. शंकर म्हणाला, मच्छिंद्र बाळा, तू महान पराक्रम केला आहेस. माझे कलिकास्त्र तू जिंकले आहेस. मच्छिंद्रनाथ शिवाला म्हणाले, हे आदिनाथा, ही तुमच्याच कृपेची बोधसरिता आहे. तुम्हीच बद्रिकाश्रमी राहून श्री दत्ताकडून मला ज्ञानप्राप्ती करून दिलीत. श्री दत्तकृपेने मी अनेक विद्यांचे ज्ञानामृत प्राशन केले. शंकर म्हणाला, तथास्तु, परंतु तू आता ह्या कालिका देवीला सावध कर. मच्छिंद्राने तेव्हा शंकराला आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवण्याची विनंती केली आणि म्हणाला, माझे एक छोटेसे मागणे आहे, ते आपण ऐकावे. शिवाने विचारले, नाथा, तुझी कुठली इच्छा अपुरी आहे मला सांग. तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, हे महादेवा, माझेकडून शाबरी विद्येचे कवित्य करून घेतले. त्याला तुम्ही वर देऊन माझ्या हाती कालिकास्त्र घ्यावे. माझ्या मुखी कालिकेने बसावे. जी तुमच्याकरिता बरेच दिवस वसत असून अनेक कार्य करीत आहे, ती आता माझे मुखी असावी. जेव्हा जेव्हा काही कार्याची मला आवश्यकता असेल तेव्हा ते कार्य माझ्याकडून पूर्ण व्हावे. तुम्ही प्रसन्नतेने असे वरदान मला प्राप्त करून द्यावे, हीच माझी कामना आहे. शंकर त्या नाथाच्या बोलाने संतुष्ट होऊन त्याची इच्छा पूर्ण करण्यास तयार झाला. शंकराकडून असे वचन घेऊन नाथांनी परत त्यांच्या चरणी मस्तक ठेवून वंदन केले. मच्छिंद्राने ताबडतोब हाती भस्म घेऊन वातास्त्र मंत्राने त्या देवीला सावध केले. देवी उठून बसली व सगळीकडे पाहू लागली. तेव्हा समोरच शंकर उभा असलेला तिला दिसला. लगबगीने त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणाली, महाराजा, आदिनाथा, आज तुम्ही मला जीवन दिलेत. प्रल्हादाच्या संकटी नरहरी धावून गेला आणि त्याचे प्राण वाचविले, तसे तुम्ही माझ्या संकटात धावून आलात. असे म्हणून कालिका देवीने त्याच्या पायावर मस्तक ठेवले. तेव्हा शंकर म्हणाला, हे देवी माते, माझे तुझ्याकडे एक मागणे आहे. ते तू पूर्ण केलेस तर मी तुला नागरत्न प्रदान करीन. त्यावर देवीने कोणते काम विचारताच महादेव म्हणाले, हे बघ, बरेच दिवस तू माझ्या हातात विराजत होतीस. आता मच्छिंद्रनाथाच्या हाती तू विराजावे. शंकराचे हे बोल ऐकून माता देवी जोरजोरात हसू लागली आणि म्हणाली, हे महादेवा, मी तुमच्या पायाची दासी म्हणून राहत असताना तुम्ही हे दान मागता का? तुम्ही जिकडे धाडाल तिकडे जाण्याची माझी तयारी आहे. तुमची आज्ञा मला शिरसावंदी आहे. तेव्हा शंकराने नाथांची इच्छा देवीला सांगितली व मच्छिंद्रनाथांना तेथे बोलावून घेतले. माता देवीने त्याला हृदयाशी कवटाळले व म्हणाली, तू जेव्हा माझे नाव घेशील तेव्हा मी तुझ्या सहाय्यास धावून येईन. त्याचा हात हातात घेऊन देवीने त्याला हे वचन दिले. त्यानंतर मच्छिंद्रनाथ आणि महादेव शंकर या दोघांना देवीने 3 दिवस तिच्याजवळ ठेवून घेतले. शंकर त्यानंतर कैलासी निघून गेले
आणि मच्छिंद्रनाथ उत्तर दिशेला जाण्यास निघाले. चालताना वाटेत त्यांना समुद्रतीरावरील हरीश्वर हे तीर्थस्थान व महान दैवत लागले. तेथे ते दर्शनासाठी गेले. त्या पवित्र स्थानी तेथे स्नानपूजा करून त्या हरीश्वर मंदिरात जाऊन कलिका देवीची त्यांनी पूजा अर्चा केली. त्या काळी मूठ मारणे या विद्येने माणसाचा मृत्यू घडवून आणीत असत. त्या मुठीच्या निवारणास्तव त्याला या कलिका देवीची आवश्यकता वाटत होती. ही मंत्रविद्या तीर्थाच्या स्थळी उपयोगी पडत असे. चेटूक, जारण, मारण या विद्या अजूनही पुष्कळ ठिकाणी उपयोगात आणतात. त्या विद्या मानवास अपायकारक ठरतात. अशा ठिकाणी त्या माणसाला आणून या विद्येने त्यांचे शमन केले जाते. त्यासाठी मच्छिंद्राने त्या कलिका देवीची आराधना मनापासून केली होती. मात्र या विद्येवर विश्वास बसणे आवश्यक आहे. अजूनही हरीश्वर येथे या विद्येने या मानवी बाधा दूर केल्या जातात. ही विद्या मच्छिंद्राने ग्रहण करून कलिका देवीला प्रसन्न केले होते. तिच्या सहाय्याने सर्वत्र फिरत फिरत कलियुगातील लोकांची दुःखे, व्यथा, बाधा दूर करण्यासाठीच हा अवतार त्यांनी धारण केला होता.